कोल्हापुरामध्ये मदरशामध्ये शिक्षणाची अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आलाय। फैजान नाझीम असं मृत पावलेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे। 14 वर्षीय अल्पवयीन परप्रांतीय मुलानं विजेचा शॉक देऊन खून केलेला आहे। हातकणंगले तालुक्यामधील आळतेमधील निजामिया मदरशामधील ही घटना आहे। अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अधिकचा तपास सध्या सुरू आहे। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून या घटनेची अधिकची माहिती जाणून घेऊयात। शेखर पाटील, नेमकं काय घडलंय? माधुरी, खरं तर ही अत्यंत धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातले आळते एक गाव आहे आणि त्याच गावाच्या जवळच निजामिया मदरसा आहे, ज्यामध्ये 80 ते 100 मुलं धार्मिक शिक्षण घेत असतात आणि याच मदरशामध्ये एका अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलानेच खून केल्याची घटना घडलेली आहे। विजेचा शॉक देऊन एका 14 वर्षीय परप्रांतीय मुलानं 11 वर्षाच्या मुलाचा खून केल्याची घटना घडलेली आहे। खर तर अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची घटना म्हणावी लागेल। संबंधित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि नेमकं या संदर्भातलं कारण काय होतं, त्याला मारण्यामागे काय हेतू होता, याचा देखील तपास ते सध्या करताना पाहायला मिळतात। मात्र दोघेही परप्रांतीय आहेत। ज्याचा खून झाला तोही आणि ज्यानं मारलं तोही परप्रांतीय आहे। या ठिकाणी शिक्षणासाठी आले होते, त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्या मागे नेमकं काय कारण होतं, त्याला खून जो केला आणि ज्या पद्धतीनं त्याला शॉक देण्यात आला होता, शॉक देऊन तो खरं तर रात्री झोपी गेला होता आणि सकाळी उठल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या तपासामध्ये आता पुढची काय नेमकी माहिती येते हे पाहणं गरजेचं असणार आहे। माधुरी, धन्यवाद शेखर, आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।